मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधलाय आणि आंदोलनाचा इशारा दिलाय। कुणबी प्रमाणपत्र देण्यात होत असलेल्या विलंबाचा मुद्दा उपस्थित करत जरांगे यांनी आंदोलनाची भूमिका जाहीर केली आहे। रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली। प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया कशा पद्धतीने सुरू आहे याची माहितीही त्यांनी दिली। तसंच मराठा समाजासाठी सरकारने केलेल्या कामांचाही उल्लेख फडणवीस यांनी केला। यासोबतच लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार असल्याचं सांगत कोणालाही तो अधिकार रोखता येणार नसल्याचंही फडणवीस यांनी सूचकपणे नमूद केलं। या ठिकाणी प्रमाणपत्र मागितलं आहे आणि खूप प्रमाणपत्र पेंडिंग आहेत अशी परिस्थिती नाही। जे प्रमाणपत्र मागितले जातात त्यातले जे त्या नियमात बसतात ते सगळे दिले जातात आणि पेंडन्सी कुठेही फारशी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही। आता याची जी काही व्हॅलिडिटीची प्रोसेस आहे ही प्रोसेस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केली जाते। त्याची कमिटी ही सर्वोच्च न्यायालयाने तयार केली आहे, त्याचे निकषही सर्वोच्च न्यायालयाने तयार केली आहे। त्या समितीला पूर्ण स्वायत्तता सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे। ते काही राज्य सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही। त्यामुळे त्या नियमानुसार कमिटी व्हॅलिडिटी देखील करते आणि सातारा गॅझेटचा जो काही या ठिकाणी संबंध आहे आपल्याला माहिती आहे। हैदराबाद गॅझेट दिल्यानंतर त्याची केस ही आत्ता माननीय उच्च न्यायालयामध्ये चाललेली आहे। अजून त्या केसचा निकाल लागलेला नाही। त्यामुळे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कुठेही होऊ नये या दृष्टीनं त्या ठिकाणी आमच्या लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटने जे काही सल्ला दिलेला आहे त्या सल्ल्यानुसार आम्ही काम करतो। कुठेही मराठा समाजाकरता आम्ही केलेल्या योजना स्लो केल्या नाहीत, बंद केल्या नाहीत, उलट अधिक ताकदीनं आम्ही त्या चालवतो। आणि जेवढं मराठा समाजाकरता मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथराव शिंदेजींनी केलं, मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच सरकारमध्ये झालेलं आहे। तथापि लोकशाही आहे, प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्याला तुम्ही थांबवू शकत नाही।